या पहा आपल्या कशा छान फुलल्या आहे कचोऱ्या, एकदम सुंदर खस्त्या झाल्या आहे। मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा, एकदम खस्ता कचोरी आहे। आतलं बघा सारण किती सुंदर आहे बघा सारण। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण खमंग व खुसखुशीत ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। थंडीच्या दिवसात बाजारात खूप छान ओल्या तुरीच्या शेंगा मिळतात। या ओल्या तुरीच्या दाण्यांपासून आपण खूप वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। त्यांचा पण रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेले आहे, जसे ओल्या तुरीच्या दाण्यांची खमंग मसाला खिचडी, ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी, ओल्या तुरीच्या दाण्यांचे वडे। या रेसिपी तुम्ही जरूर पहा, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी करणार आहोत। ही कचोरी चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। कचोरी छान फुलण्यासाठी यामध्ये मी एक हलवाईची ट्रिक पण सांगितलेली आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर ही खुसखुशीत कचोरी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, या ओल्या तुरीच्या शेंगा बघा अशा दिसतात। याचे पीक विदर्भामध्ये जास्त पिकते, पण आता हे पुणे मुंबईमध्ये पण सहज भाजीवाल्यांकडे मिळतात। 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे, 2 वाटी मैदा, ओवा, बडीशेप, कांदा लसूण मसाला, मीठ, धना जिरा पावडर, लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी, भाजलेल्या जिऱ्याची पूड, हिंग, अख्खे धणे, लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर। सर्वात आधी आपण कचोरीची कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी इथं 2 वाटी मैदा घेतलेला आहे, मीठ, ओवा ना हातामध्ये थोडा चोळून घ्या, म्हणजे त्याचा स्वाद आहे ना खूप छान लागतो। 3 चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे। हे मोहन आहे ना पूर्ण पिठाला चांगलं व्यवस्थित चोळून घ्या। दोन्ही हातांनी ना पिठाला तेल व्यवस्थित चोळलं ना तर कचोरी छान खुसखुशीत बनते। मोहन व्यवस्थित झाले हे कसं ओळखायचं, असा पिठाचा ना गोळा झाला पाहिजे व्यवस्थित। आता आपण थोडे थोडे पाणी टाकून कणिक भिजवून घेऊया। तुम्हाला जर पूर्ण मैदा नको असेल ना तर अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल, त्याच्या पण ना कचोऱ्या खूप छान बनतात। थोडं थोडं पाणी घालून ना कणिक चांगली भिजवून घ्या। कणिक आपल्याला पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही अशी भिजवून घ्यायची आहे। आपण समोसे वगैरे करतो ना तर त्याला पीठ जरा घट्ट मळून घेतो, पण कचोरीला ना थोडंसं पातळ लागतं, एकदम घट्ट नाही लागत। आणि कणिक आहे ना व्यवस्थित चुरून घ्यावे। असा हा कणकेचा गोळा 1 मिनिट चांगला व्यवस्थित मळून घेतलेला आहे। कणकेला ना थोडंसं तेल लावून ना परत थोडंसं चुरून घ्या चांगलं, आणि एक 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला पीठ ठेवून द्या। कढईमध्ये ना तुरीचे ओले दाणे आहे ना ते पण भाजून घेऊया। त्यामध्ये ना अगदी थोडंसं तेल घालून छान 1-2 ते 3 मिनिटं भाजून घ्या। 2 मिनिटं चांगले दाणे परतून घेतलेले आहे। हे दाणे आपण आता गार करून घेऊया आणि नंतर मग मिक्सरमध्ये बारीक करूया। कचोरीसाठी मसाला तयार करूया। त्यासाठी मी लसूण घेतलेला आहे, आलं, हिरवी मिरची, जिरे,
थोडी कोथिंबीर आणि अख्खे धणे. याचं आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. हा मसाला एका डिशमध्ये काढून घेते. याच भांड्यामध्ये तुरीचे दाणे आता आपण बारीक करून घेऊया. हे तुरीचे दाणे बघा बारीक करून घेतलेले आहे. एकदम बारीक पण नाही केलेले आहे, पण अख्खे दाणे पण ठेवलेले नाही आहे. आता आपण कचोरीचा मसाला तयार करूया. त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाका. मोहरी चांगली फुलली पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये जिरे. मोहरी आणि जिरं चांगलं फुललं पाहिजे, त्याची खमंग फोडणी बसली पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये हिंग घाला. हिंग पण चांगला परतून घ्या. यामध्ये आता आलं लसूण मिरची जे वाटण केलेलं आहे ना, ते वाटण पण चांगलं परतून घ्या व्यवस्थित. आलं लसूणचा कच्चा वास गेला पाहिजे. एक मिनिट हा मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे. यामध्ये आपण आता सुके मसाले घालूया. हळद, अर्धा चमचा लाल तिखट, धना जिरा पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. आता हे मसाले चांगले परतून घेऊया. भाजलेल्या जिरेची पूड आणि बडीशेप. थोडं अर्धा मिनिट हे परतून घेऊया. चवीपुरतं मीठ घाला. तिखट यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. लहान मुलं असेल तुमच्या घरी तर मग थोडं तिखट कमी घेतलं तरी चालेल. आता हे सारण टाकून व्यवस्थित परतून घेऊया. सारण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे बघा. यामध्ये मी आता कोथिंबीर घालते. कोथिंबीर घातल्यावर व्यवस्थित मसाला परतून घ्या. यामध्ये मी आता तुम्हाला एक हलवाईची ट्रिक सांगणार आहे. यामध्ये पाव चमचा सोडा घाला. याच्याने कचोरी तुमची छान मस्त फुलेल. ही आचार्याची ट्रिक आहे ना, ही माझ्या माहेरी हॉटेल आहे ना, त्या आचार्याने मला सांगितलेली आहे. त्याच्याने कचोऱ्या छान मस्त खुसखुशीत होतात. हा मसाला आहे ना, आपण 10 मिनिटं असा झाकून ठेवूया. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कचोरी करताना तेल खूप गरम नाही करायचं आहे, अगदी मीडियम करायचं आहे आपल्याला. तेल आपलं गरम होतंय ना, तोपर्यंत आपण कचोरी तयार करूया. कचोरी कशी तुम्हाला लहान मोठी कशी पाहिजे ना, त्यानुसार तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजच्याच कचोऱ्या करणार आहे. त्यासाठी असे गोळे तयार करून घ्या. ही पारी आहे ना, थोडीशी लाटून घेऊया आपण. यामध्ये ना सारणाचा एक गोळा ठेवा. हे सारण आहे ना, आतमध्ये व्यवस्थित दाबून घ्या असं, आणि वाटी तयार करून घ्या. जसं आपण पुरणाच्या पोळीला कसं करतो ना, त्याचप्रमाणे. आणि वर अशी कणिक आणून ना चांगली व्यवस्थित पॅक करून घ्या. कचोरी आपली ना फुटली नाही पाहिजे. कचोरी फुटली ना तर आतमध्ये ना तेल जाईल आणि मग तेलकट बनेल आपली कचोरी. कचोरी आहे ना, अगदी हलक्या हाताने अशी लाटून घ्या. अशी जोर देऊन लाटलं ना तर मसाला बाहेर निघेल. मग हलक्या हाताने 1-2 वेळा अशी लाटून घ्या. कचोरी करण्याचा हा एक प्रकार आहे. आणि दुसरी एक पद्धत पण मी दाखवणार आहे तुम्हाला. कचोरीने आपण हातावर पण भरून करू शकतो न लाटता. पारीनं परत थोडीशी लाटून घेतलेली आहे. परत मसाल्याचा एक गोळा ठेवलेला आहे त्याच्यात.
बरेचसे आचारी आहे ना, लाटून न करता हातावरच असं प्रेस करून घेतात आणि मग तशी कचोरी बनवतात. कचोरीचं तोंड आहे ना व्यवस्थित बंद करा, तिथनंच कचोरी फुटण्याची जास्त करून भीती असते. आणि हाताने ना असं प्रेस करा तुम्ही. हॉटेलमध्ये किंवा आचारी लोक ना या पद्धतीने कचोरी बनवतात. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटलेल ना त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. असा हाताने दाबून दाबून मोठी कचोरीचा आकार द्यायचा. त्याला कडा आहे ना अशा कचोरीच्या त्या अशा पातळ ठेवायच्या, जाड नाही ठेवायच्या. याच प्रकारे आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेऊया. आता आपण कचोऱ्या तळूया. कचोऱ्या आहे नेहमी बारीक गॅसवरच तळायच्या आहे. अजिबात आपल्याला मोठा गॅस करायचा नाही. अगदी मंद गॅसवर कचोरी तळली ना तर छान मस्त खुसखुशीत होते. मोठ्या गॅसवर तळली ना तर वर्ण लगेच लालसर होईल आणि आतनं कचोरी कच्ची राहील. गॅस माझा अजिबातच मोठा नाही आहे. मंद गॅसवरच मी कचोऱ्या तळत आहे. हळूहळू कचोऱ्या बघा किती छान मस्त फुलून वर आलेल्या आहे. या पद्धतीने कचोऱ्या केल्या ना तर एकदमच छान खुसखुशीत होतात. कचोरी बनवणं किती सोपं आहे बघा. घरच्या बेसिक साहित्यांपासूनच बनवलेली आहे. माझं माहेर विदर्भातलं असल्यामुळे लहानपणापासून मी या कचोऱ्या खात आलेली आहे. खूप म्हणजे खूपच छान लागतात ह्या कचोऱ्या चवीला. कचोऱ्या किती छान मस्त टम फुललेल्या आहे बघा. दुसऱ्या बाजूनी पण अशाच आपण बदामी रंगाच्या होईपर्यंत छान तळून घेऊया. दोन्हीही बाजूनी कचोरी मस्त बदामी रंगाची तळून घेतलेली आहे बघा. मस्त खस्ता कचोरी झालेली आहे. या कचोऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते मी. याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या सर्व कचोऱ्या तळून घेऊया. मी पुन्हा पुन्हा सांगते, कचोरी ही बारीक गॅसवरच तळा तुम्ही. अजिबात मोठा गॅस करू नका. दुसरी बॅच पण तळून झालेली आहे बघा. कचोरी एकूण एक मस्त टम फुललेली आहे. कचोरी बरोबर खाण्यासाठी हिरवी मिरची तळून घेऊया. हिरवी मिरची तळताना नेहमी त्याला एक आतनं एक चीर मारून घ्या, नाहीतर मग मिरची फुटून ना आपल्या अंगावर उडू शकते. कचोरी किती छान मस्त खस्ती झालेली आहे बघा. फोडून पण दाखवते मी तुम्हाला. आतनं मसाला बघा किती छान भरलेला आहे. चवीला एकदम भारी झालेली आहे कचोरी ही कचोरी तुम्ही खजुराच्या चटणी बरोबर, दह्याबरोबर खावा. खूप म्हणजे खूपच छान लागते चवीला. या कचोरीला ना तुम्ही चाट म्हणून पण खाऊ शकता. ही कचोरी आहे ना अशी मधनं फोडून घ्या व्यवस्थित अशी. याच्यामध्ये ना दही घाला आतमध्ये, पुदिन्याची चटणी आणि ही चिंच खजूरची चटणी. कचोरी आहे ना चाट म्हणून पण खूप म्हणजे खूपच चवीला छान लागते. कचोरी चवीला खूपच छान झालेली आहे. या थंडीमध्ये एकदा तरी तुम्ही ही कचोरी नक्की बनवून पहा. खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना. कचोरी फुलण्याची ट्रिक कशी वाटली तुम्हाला तेही सांगा.
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.